मुंबईकरांच्या वीकेंडची सुरुवात पावसाने मुंबईमध्ये सकाळीच पावसाची हजेरी। अंधेरीसह पश्चिम उपनगरात पावसाच्या सरी। पुढील 7 दिवस मुंबईला पावसाचा इशारा। राज्यामध्ये 22 मे पर्यंत अवकाळीचा जोर कायम राहणार। वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये जनता दरबार घेणार। नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवण्यासाठी फडणवीसांचा प्रयत्न। शिवसेना भवनात दुपारी 1 वाजता ठाकरेंच्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक। आमदार, खासदार आणि जिल्हा प्रमुख बैठकीला उपस्थित राहणार। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे मार्गदर्शन करणार। ऑपरेशन सिंदूर संदर्भात खासदारांचे 8 गट 5 देशांना माहिती देणार। 22 मे पासून वेगवेगळ्या पक्षांचे वरिष्ठ खासदार करणार नेतृत्व। ऑपरेशन सिंदूर नंतरच्या विध्वंसाची आपबीती पाकिस्तान पत्रकाराने दाखवली। मुरिदकेमधील दहशतवादी तळ बेचिराग, लष्कर ए तैयबाचं प्रशिक्षक केंद्र सुद्धा नष्ट। अस्थिरतेच्या काळामध्ये सुद्धा भारतीय अर्थव्यवस्था सुसाट। संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल, चालू आर्थिक वर्षामध्ये भारताचा जीडीपी 6.3% राहण्याची शक्यता। युरोपियन युनियनच्या तुलनेत भारताचा विकास दर अधिक। नाशिकमधील एफडीएच्या कारवाईमध्ये नवा ट्विस्ट। एफडीए अधिकारी असल्याचं सांगत ट्रक लुटणाऱ्या तिघांना बेड्या। ट्रकची लूट करणारे निघाले एफडीएचे खबरी। नागपूरमध्ये मुस्लिम विद्यार्थिनीला दयानंद आर्य कन्या विद्यालयानं प्रवेश नाकारला। संस्थेच्या सचिव आणि शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल। बीडमध्ये पुन्हा अपहरण करत तरुणाला बेदम मारहाण। 12 ते 13 जणांच्या टोळक्यांनी तरुणाला घेरून लाठाकाठ्यांनी केली मारहाण। मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी। आणि भालाफेकपटू नीरज चोप्रानं रचला इतिहास। 90.23 मीटर भाला फेकत नव्या विक्रमाची नोंद।